सर्वप्रथम एका शांत जागी ताठ बसून आपले डोळे हलकेच बंद करा. तुमचे पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा आणि बॉक्स ब्रीदिंग सुरू करा. 4 सेकंद श्वास आत घ्या, 4 सेकंद श्वास रोखून धरा, 4 सेकंदात श्वास पूर्णपणे सोडा आणि पुन्हा 4 सेकंद श्वास न घेता थांबा. यामुळे तुमच्या शरीरातील मज्जासंस्था सक्रिय होऊन तुमचे मन त्वरित शांत आणि स्थिर होईल. आता तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव करून घेण्यासाठी 5 इंद्रियांची सजगता करा. तुमच्या सभोवतालचे कोणतेही 5 आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या शरीराला होणाऱ्या स्पर्शाचा अनुभव घ्या. मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांकडे तटस्थपणे पहा आणि स्वतःला सांगा, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. लक्षात घ्या की तुमचे मनच तुमच्या जीवनातील सुख, समाधान आणि यशाचा मूळ स्रोत आहे. सर्व शक्ती तुमच्या आतच आहे. तुम्ही काहीही आणि सर्व काही करू शकता. स्वतःला कधीही कमजोर किंवा अगतिक समजू नका. तुम्ही मेंढ्यांच्या कळपात वाढलेले सिंह आहात हे ओळखा. निक यांच्याप्रमाणे स्वतःला सांगा की माझ्या परिस्थितीवर माझे नियंत्रण नसेल, पण माझ्या विचारांवर आणि प्रतिसादावर माझे पूर्ण नियंत्रण आहे. तुमच्या चिंतांचे 2 भागात विभाजन करा. पहिले म्हणजे तुमच्या नियंत्रणातील गोष्टी जसे की तुमची मेहनत आणि विचार, आणि दुसरे म्हणजे तुमच्या नियंत्रणाबाहेरील गोष्टी जसे की निकाल किंवा लोकांचे विचार. बाह्य परिस्थितीची चिंता सोडून केवळ तुमच्या वर्तमान कर्तव्यावर लक्ष केंद्रित करा, कारण कर्म करणे हाच तुमचा अधिकार आहे. निष्क्रिय राहण्यापेक्षा लहान का होईना, पण योग्य कृती करण्याचा संकल्प करा. डॉक्टर अरुणिमा यांच्याप्रमाणे कठीण परिस्थितीतून मार्ग काढून शिखर सर करण्याची जिद्द मनात निर्माण करा. सिंधुताई सपकाळ यांच्याप्रमाणे स्वतःच्या दुःखाचे चिंतन सोडून इतरांना मदत करण्याची प्रेरणा घ्या, कारण दुसऱ्याचे आसू पुसल्याने स्वतःचे दुःख नाहीसे होते. आता तुमच्या आयुष्यातील कोणत्याही 3 चांगल्या गोष्टी आठवून मनात कृतज्ञता भाव व्यक्त करा. मी माझ्या नशिबाचा आणि यशाचा स्वतः निर्माता आहे. स्वामी विवेकानंदांचा मंत्र आठवा. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. तुमच्यामध्ये अनंत शक्तीचा महासागर दडला आहे. या विश्वासाने हळूहळू आपले हात एकमेकांवर घासून ते डोळ्यांवर ठेवा. संथपणे डोळे उघडा.